विदर्भातून एक अतिशय चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर येते. अकोला जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघाताने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला असून एका 50 वर्षीय व्यक्तीला आपली जीवानिशी हात धुवावा लागलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या तापमानामुळे आता नागरिकांचे बळी जाऊ लागलेत. तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेड येथील 50 वर्षीय रामेश्वर महादेव जांभळे यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर जांभळे हे दानापूर येथून वारखेडकडे जात असताना रस्त्यालगत एका झाडाखाली ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तीव्र उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज पेंदाम यांनी रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी शिरसोलीत परिसरातील श्याम इंगळे यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनानं आता तातडीने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करावं, अशी मागणी नागरिक करतायत.